नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। चामोर्शी तालुक्यातील येणापूर परिसरातील भूमी अधिग्रहणाचा वाद विकोपाला गेला असून प्रशासनाने भूमी अधिग्रहण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरही 9 जुलै रोजी मुधोली चक क्रमांक 2 येथे वरद फेरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या 3 कर्मचाऱ्यांना पकडून ग्रामपंचायतीत कोंडून ठेवले होते। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका करण्यात आली। मात्र या प्रकरणानंतर 7 शेतकऱ्यांसह 30 ते 40 जणांवर गुन्हा नोंदवल्याची नोटीस मिळाल्याने गावकरी चांगलेच संतापले व संतप्त शेतकऱ्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात धडक दिली आणि त्यानंतर मुख्य चौकात ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले। 13 ते 14 गावातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने चंद्रपूर आलापल्ली गडचिरोली चामोर्शी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा सर्वांनाच अटक करा अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन आणि विनापरवाना वाहन चालकांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे। शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि इतर अल्पवयीन मुले सर्रास मोटारसायकल चालवत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या। त्यातच काही ठिकाणी स्टंटबाजी आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्याचे प्रकारही समोर येत होते। या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रोजी चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या वतीने शाळा, कोचिंग क्लासेस आणि बाजार परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या कारवाईत वाहतूक नियंत्रण शाखेने 52 अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करत 1,26,000 रुपयांचा दंड वसूल केला। तर जिल्ह्यातील 223 वाहनधारकांवर कारवाई करत 12,56,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। असा एकाच दिवसात तब्बल 275 वाहनधारकांवर कारवाई आणि 12,82,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। त्याचप्रमाणे यापुढे अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून अल्पवयीन आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। इतकेच नाही तर पालकांनीही अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये असा इशारा पोलिसांनी दिला आहे। चंद्रपुरात बेकायदेशीर रेती वाहतुकीचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे। एकाच नंबर प्लेटचा वापर करून 2 वेगवेगळ्या वाहनातून रेती वाहतूक आणि त्यासाठी एकाच ETP क्रमांकाचा वापर करून ही रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले। शासनाचा महसूल बुडवण्याच्या या कथित प्रकारावर स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला। 7 ऑगस्टच्या मध्यरात्री रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नागपूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली। रात्री सुमारे 3 वाजता MH34 BZ 8114 क्रमांकाचा 12 चाकी हायवा पोलिसांच्या नजरेस पडला। या हायवाला थांबवण्याचा इशारा करता चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवले। पोलिसांनी पाठलाग सुरू केला आणि भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे या वाहनाला पकडण्यात आले। मात्र त्यानंतर जे समोर आले ते आणखीच धक्कादायक होते। सुमारे अर्ध्या तासाने याच MH34 BZ 8114 क्रमांकाची आणखी एक 16 चाकी गाडी नाकाबंदीत पकडण्यात आली। तपासणी केली असता दोन्ही वाहनांवर एकच नंबर प्लेट होती आणि दोन्ही वाहनांसाठी एकच ETP क्रमांक 33 19 83 47 हा आढळला। या कारवाईत 2 वाहनं आणि रेतीसह तब्बल 81,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शासनाचा महसूल बुडवण्यासाठी बनावट ETP आणि नंबर प्लेटचा वापर केल्याचा आरोप आहे। चंद्रपूर पोलिसांच्या या कारवाईने रेती वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित महसूल चोरीच्या रॅकेटला मोठा धक्का बसलाय। आता या प्रकरणामागे आणखी कोणाकोणाचे धागेदोरे आहेत याचा तपास रामनगर पोलीस करत आहेत। सिंदेवाई ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा राम भरोसे कारभार उघडकीस आला असून सिंदेवाई पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची अवस्था पाहून प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते। तालुक्यातील ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा आणि विकासाचा कारभार ज्या विभागातून चालतो त्याच कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। उपकार्यकारी अभियंता, सर्कल अभियंता आणि कर्मचाऱ्यांना अवघ्या छोट्याशा आणि गळती लागलेल्या खोलीत काम करावं लागतंय। विशेष म्हणजे कार्यालयाच्या छताला पाण्याची गळती होत असल्याने महत्त्वाची शासकीय कागदपत्र भिजू नयेत म्हणून ती टेबलवर हलवून ठेवण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे। आता प्रश्न असा पडतो की ज्या विभागाकडे गावातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी आहे त्याच विभागाच्या कार्यालयाला पाणी गळतीपासून वाचवण्याची वेळ आली आहे। केवळ कर्मचाऱ्यांचीच नाही तर नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे।
विविध कामांसाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची साधी व्यवस्थाही येथे उपलब्ध नाही. तासनतास उभं राहून नागरिकांना आपली कामं पूर्ण करण्याची वेळ येत आहे. याबाबत मुख्य अभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता अपुऱ्या जागेमुळे आणि पाणी गळतीमुळे गैरसोय होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. त्याचप्रमाणे तहसील प्रशासकीय भवनात नवीन खोलीसाठी मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आता प्रशासनाने कागदपत्र आणि नागरिकांची गैरसोय होण्यापूर्वी या विभागाला स्वतंत्र, सुरक्षित आणि सुसज्ज जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी. नमस्कार.